फ्रेंड, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. सो बाहेर खूप पाऊस झालाय आणि माझे इतके हाल झालेत पावसामध्ये, काय सांगू तुम्हाला, सांगायसारखेच नाही. इकडलं तिकडं सिया झोपली होती, ती खिडकी उघडी होती झोळी बांधल्यामुळं. सो तिकडनं इतका पाऊस आला की पूर्ण हॉल भिजला आणि म्हणजे मला कपडे काढेपर्यंत आहे ना, तोपर्यंत सगळं किचन, अर्ध्या किचनमध्ये पाणी आलं. सगळं इकडून खूप हाल झाले. जाऊ द्या, आता मस्त बाहेर पाऊस येतोय आणि ना माझ्याकडे आहे ना हा जो भोपळा आहे ना, तो भोपळा शिल्लक आहे. आता आपण त्याचे ना गुलगुले तयार करून घेऊया. तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करते त्या भोपळ्याची. तर हे बघू शकता, अशा प्रकारे भोपळा आहे हा. तर मी आता आहे ना ह्याला वरचं सगळे गर काढून घेणार आहेत आणि गुळामध्ये एकदम परतून घेणार आहेत आपण. आणि त्यानंतर गव्हाचं पीठ काढून ह्याचे गुलगुले तयार करून घेणार आहेत. तर असे बी वगैरे ते वरचं सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे सगळं कट करून घेऊ. अशा पद्धतीचे आपण तुकडे तयार करून घेऊया त्याचे. चला तर मग फायनली भोपळा झालेला आहे चिरून, म्हणजे त्याचे जे बाहेरचं आहे ना ते काढून झाले फक्त. आता मी ह्याला एकदम असं थोडंसं बारीक चॉप करते आणि त्यानंतर आपण गूळ मिक्स करून छान असं परतून घेऊया आपण. बघूया होतंय का नाही, का पाण्याचा वापर करावा लागतो. शक्यतो गाळ होतो ह्याचा. तर चला करूया, मी दाखवते छोटे छोटे तुकडे. त्यानंतर थोडासा पावशेर इतका गुळ आहे माझ्याकडं, मी तो ॲड करते आहे. असं कापून घ्यायचं आहे, खूप कडक गुळ आहे. तर आपण ॲड करते, मी दाखवते तुम्हाला, म्हणजे मी कसे तुकडे वगैरे केलेत आणि गूळ पण दाखवते कसं टाकलं आहे ते. सो हे बघा, असे भोपळ्याचे मी ना तुकडे केलेत आणि त्याच्यामध्ये गूळ ॲड केला आहे. हे माझ्याकडून खूप मोठा झाला आहे, कारण माझ्याकडून कटच झाला नाही म्हणून. आता आपण ह्याला आहे ना एकदम, आता जोपर्यंत हे शिजत नाही ना भोपळा, तोपर्यंत आपण असं त्याला हलवत राहूया. आणि वाटलं तर थोडंसं नॉर्मल पाणी ॲड करू शकता तुम्ही, तर शिजतो भोपळा, तसं काही टेन्शन नाही यायचं. आणि त्यानंतर याच्यामध्ये बडीशोप आणि विलायची आपण थोडीशी मॅश करून टाकणार आहेत. आणि त्यानंतर थोडंसं मीठ आणि गव्हाचं पीठ आणि त्याचे गुलगुले तयार करून तळून घेणार आहोत. तर मी दाखवते तुम्हाला प्रोसेस. आता एकदम आपण हे नायला बारीक करून घेऊया, म्हणजेच शिजवून घेऊया. हे बघा, गुळाला पाणी सुटलं आहे. तसं मी 1 कप इतकं पाणी टाकलं असेल त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण फास्ट पाणी सुटावं म्हणून. आणि आता याच्यामध्येच हे पूर्ण शिजून जाणार. आता असं झाकण ठेवून आपण आहे ना शिजवून घेणार आहे. ते बघू शकता, इतकं पाणी सुटलं. आता याच्यामध्येच आहे ना आपला भोपळा शिजून जाईल. अधनंमधनं आपल्याला हलवावं लागेल त्याला, पण झाकण ठेवल्यावर जरा लवकर शिजेल. सो मी झाकण ठेवते त्याच्यावरती, वेट करू. आता आम्ही हॉलमध्ये येऊन बसलो आहे, तोपर्यंत ते तिकडं शिजतं आहे. आणि आमच्या दोघींचं काय चाललं आहे दाखवते. मी ना पापड्या वगैरे तळल्या होत्या, तर आता पाऊस पण झाला आहे मस्त. हे नाचणीचे पापड आहेत. सो आता आम्ही ते एन्जॉय करतो आहे. सो या खायला. आपलं जवळपास शिजत आलेलं आहे. शिजत आलेलं म्हणजे शिजलंच आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा शिजलं आहे हे एकदम. तर आता आपण ह्याला आहे ना थोडं थंड होऊन देऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड करूया विलायची, त्यानंतर गव्हाचं पीठ आणि थोडीशी बडीशोप. ही बघा, ही बडीशोप टाकली आहे मी आता, अख्खीच टाकली. तुम्हाला जर कुठून टाकायची असेल तर तुम्ही कुठूनही टाकू शकता, कुठूनही कुठून. तर आता आपण विलायची बारीक करून टाकूया याच्यामध्येच. आता मी विलायचीचा भुवा टाकला आहे, थोडासा प्लेटमध्ये करून घेतला आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मॅशरच्या साहाय्याने आपण हे एकदम असं मॅश करून घेऊया. आता हे मॅश करून झालं आहे बघा तुम्ही जवळपास. आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ काढून आणि थोडंसं सोडा आणि नॉर्मल मीठ टाकून गुलगुले तळून घेणार आहोत. हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण आणि काढून घेऊया आणि त्यानंतर नॉर्मल थोडासा सोडा टाकू. आता गव्हाचं पीठ काढून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये नॉर्मल थोडासा सोडा टाकूया. तर हे आहे सोड्याचं पॅकेट आहे माझ्याकडं, तर मी हे आता थोडासा सोडा टाकते. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलात तळायचे. तर मी तेल ठेवते तापायला. आता इकडं मी ना तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आहे ना आपण ते गुलगुले तळून घेऊया. तर मी आता आहे ना एक घाणा सोडून घेतलेला आहे अगदी भाज्यासारखं, कारण कॅमेरा कुणी धरायला नसल्यामुळे मला म्हणजे दाखवता आलं नाही सोडवताना. तर असं अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही. आपल्या गुलगुले आता मी तळून घेते
आता हा पहिला घाण आहे, तर ह्याला मी छानपैकी लाल होईपर्यंत छान तळून घेणार आहे. सॉरी, थोडा कॅमेरा खाली आला होता, ते हलवताना असंच होतं मग स्टँड नसल्यामुळे. तर आपलं पहिलं घाणं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. इतके छान आणि सॉफ्ट गुलगुले तयार झालेले आहेत. आणि दुसरा इथं तळतोय अजून, बघू शकता. खूप छान, टेस्टला तर इतके छान लागतात की बस खातच राहा असं वाटतं. खूप छान. आता मी देवाला आता हे ऑलमोस्ट तळून तयार झालेले आहेत. आता अजून थोडेसे होतील आणि त्यानंतर देवाला नैवेद्य पण करून घेणार आहे आज मी लगेच. इकडं आपले गुलगुले पण तयार झालेले आहेत आणि हे बघू शकता, असे छोटे छोटे नैवेद्य बनवले आहेत मी पुऱ्या. तर सो मी आता देवाला वगैरे दाखवणार आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, तर आम्ही एका मंदिरात पण जाणार आहे. सो शक्य झालं तर मी व्हिडिओ घेते. चला तर मग. सगळे असे छान असे रेडी झालो आहेत आणि इतका पाऊस येतोय बाहेर की सांगू शकत नाही. आणि आता आम्ही घरीच बसलो आहेत, आता वाट बघतोय पाऊस उघडण्याची, कधी उघडतोय पाऊस. त्यानंतर आम्ही जाणार आहोत स्वामींच्या मंदिरामध्ये. तर सो आम्ही रेडी आहोत, बघू आता पाऊस कधी बंद होतोय. हे बघा, आमचं टकला असं रेडी झालंय, टकला. तिचं टक्कल करण्याचं कारण तिचे केस खूप गळत होते आणि थोडेसे गळत पण होते आणि थोडेसे पातळ पण होते. सो म्हटलं नंतर मोठी झाल्या चांगलं पण वाटणार नाही, मग म्हणून तिला आम्ही थोडंसं म्हणजे नाही का केस काढून आणले, टक्कल करून आणलं आहे. पण चला जाऊ द्या, चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे चांगले दाट वगैरे केस येण्यासाठी करावाच लागतं. त्यामुळं मग केलं आहे तिला. नाही छान दिसत आहे ती, पण काही पर्याय नाही, त्यामुळं करून घेतलं आहे आम्ही. सो बघू आता पाऊस कधी उघडतोय, त्यानंतर आम्ही निघूया स्वामींच्या दर्शनासाठी. सो फायनली आम्ही गेलो होतो स्वामींच्या मंदिरामध्ये. छान अशी अभिषेक पण केला तिथं आणि छान अशी पूजा पण केली आणि योगेनं आरती पण चालू झाली होती. सो आम्ही आरती पण करून घेतली तिथेच स्वामींची. आणि असा होता आमचा आजचा दिवस आणि गुरुपौर्णिमा. तर सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. सो असं होतं आमच्या आजची पूजा.